गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। शहान प्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांना जामीन मिळण्यास मदत केली। देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा राऊतांचा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जात मोदी शहांना मदत केली। मोदी शहांनी बाळासाहेबांचं पवारांचं स्मरण पुढे किती ठेवलं? नरकातला स्वर्ग या आपल्या पुस्तकातून राऊतांचा सवाल। ईडी अटकेआधी संजय राऊतांनी शहांना फोन करून संताप व्यक्त केला होता। मला अटक करून सूड घ्या। राऊतांनी शहांना आव्हान दिलं होतं। प्रवीण राऊत सुजित पाटकरांवरील ईडी धाडीनं राऊतांचा संताप। बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। शिंदेंना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता? खासदार संजय राऊतांचा मोदी शहांना सवाल। राऊतांचं पुस्तक म्हणजे नौटंकी। राऊतांनी पुस्तकात पवारांच्या नावाचा मुद्दाम उल्लेख केला। संजय शिरसाडांचा टोला। संजय राऊत फालतू बडबड करत असतात। राऊत काय बोलतात ते कोणी ऐकत देखील नाही। संजय राऊतांवर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। संजय राऊत काय बोलले मला माहिती नाही, पण शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे संबंध चांगले आहेत हे सर्वांना माहिती आहे। भाजप नेते आशिष देशमुखांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांकडे कुणीही गेला तरी ते त्याला मदत करायचे। अमित शहा असो किंवा आणखी कुणी, बाळासाहेब सर्वांनाच मदत करायचे। राऊतांनी पुस्तकात केलेल्या उल्लेखावर खासदार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। भोलारी एअरबेसवर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं AWACS विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। भोलारी एअरबेसवरच्या हल्ल्यात एअरबेसचा हँगरही नष्ट। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन कडूनच शहबाज शरीफचा खोटेपणा उघड। पाकिस्ताननं हवाई दलाचं शौर्य दाखवण्यासाठी केलेले खोटे दावे। टेलिग्राफचा बनावट फोटो सोशल मीडियावरही शेअर। भारताच्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाल्यानंतर पाक वटणीवर। भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार। पाकच्या सैनिकांशी संवाद साधताना शरीफचं वक्तव्य। भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली। पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डार याचा पाक संसदेत दावा। भारत पाक युद्धबंदीची चर्चा सध्या सैन्यातील अधिकाऱ्यांमध्ये। इशाक डार यांची प्रतिक्रिया। भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही। मध्यस्थी नाही तर मी भारत पाकमधील वाद मिटवण्यासाठी मदत केली। ट्रम्प यांचा घुमजाव। भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील। ॲपलला राजकारणाची चिंता नाही तर स्पर्धेची चिंता। ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ॲपलच्या एका अधिकाऱ्याची प्रतिक्रिया। व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा। अमेरिकेसोबत व्यापाराचे निर्णय घाईघाईने घेणार नाही। एस जयशंकर यांची माहिती। भारतात 9 विमानतळांवर तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द। राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत तुर्की कंपनीचं कंत्राट रद्द। सेलेबी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांची सुरक्षा मंजुरी रद्द। मुंबई विमानतळावरील तुर्कीच्या सेलेबी कंपनीचा करार रद्द। भारताच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी। मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून तुर्कीच्या युनुस एम्रे इन्स्टिट्यूट सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द। भारत पाकिस्तान तणावात तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यानं करार रद्द। पुण्यातील मार्केटमध्ये तुर्कीच्या सफरचंदावर पूर्णपणे बंदी। सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडला। जवळपास 1000 कोटी रुपयांचा तुर्कीला फटका। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममधील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम। पहलगाममधील 5000 घोडेवाले 6000 वाहन चालक बेरोजगार। पर्यटकांनी पहलगामला येणं थांबवू नये, व्यावसायिकांचं आवाहन। भारत पाकिस्तान परिस्थिती आधीसारखी राहणार नाही। सीमेवरील तणावामुळे आमच्यात पूर्वीसारखी चर्चा होणार नाही। नीरज चोप्राची प्रतिक्रिया। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज गुजरातमधील भुज एअरबेसला भेट देणार। एअरबेसवरील तैनात हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना भेटणार। काल राजनाथ सिंग यांनी काश्मीर दौऱ्यावर होते। इस्रो भारतातील सर्वात प्रगत रडार इमेजिंग जासूस उपग्रह प्रक्षेपित करणार। 18 मे रोजी भारताचं 151 रॉकेट अवकाशात सोडलं जाणार। सपाचे नेते रामगोपाल यादव यांचं विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। भाजपवर टीका करताना रामगोपाल यादवांचं व्योमिका सिंहांबाबत विधान।
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह विधान प्रकरण विजय शहावर दाखल केलेला गुन्हा औपचारिकता सहज रद्द होऊ शकतो असा एफआयआर तयार केल्याचं कोर्टाचं निरीक्षण पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाची नाराजी जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यात चर्चा झाली पहिल्यांदाच भारताचे मंत्री आणि तालिबानच्या मंत्र्यांमध्ये थेट चर्चा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून माहिती दिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस आणि एफबीआय कडून तपास सुरू एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमीने कट रचल्याचा संशय शांतता चर्चेसाठी पुतीन तुर्कीत शिष्टमंडळ पाठवणार पुतीन झेलेन्स्कींशी सध्या तरी थेट चर्चा करणार नसल्याची माहिती युद्धबंदीबाबत दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चा होणार महापालिका निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल महापालिका निवडणुकांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येणार वानखेडे स्टेडियमवरील स्टँडच्या नामकरण सोहळ्याला उपस्थित राहणार शरद पवार स्वर्गीय अजित वाडेकर रोहित शर्मा आणि स्वर्गीय अमोल काळे यांचं स्टँडला नाव देण्याचा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर बारामतीमधील डोर्लेवाडी इथे अजित पवारांची पहिली सभा तर सणसर इथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सांगता सभा पुण्यात नवीन शहराध्यक्षासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधून शहराध्यक्षासाठी चाचणी सुरू दीपक मानकरांच्या राजीनाम्यानंतर नवीन शहराध्यक्षांसाठी हालचाली इंडिया आघाडी तुटत चालली आहे युती अजूनही पूर्णपणे एक नाही इंडिया आघाडी टिकली तर आनंदी राहू काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचं मोठं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला जाणार इंडिया आघाडी कशी मजबूत राहील याचा विचार करावा लागेल इंडिया आघाडीला भविष्य असेल तर आम्हाला भविष्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचं विधान मल्लिकार्जुन खरगेंकडून वर्षा गायकवाडांची पाठराखण खरगेंच्या आग्रहास्तव वर्षा गायकवाडांचं मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद कायम सूत्रांची माहिती राजकारणात पडद्यामागे पटकथा लिहिली जात असते पटकथा लवकरच समोर येईल राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं सूचक वक्तव्य पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी मनसेकडून चाचपणी सध्या युतीबाबत विधानं करू नका राज ठाकरेंच्या सूचना सूत्रांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नाशिक महापालिका निवडणूक कक्ष सज्ज निवडणुकांचे संकेत मिळाल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा लबाडांनो पाणी द्या आंदोलन होणार पैठण गेट मार्गे गुलमंडीवर मोर्चा दानवे यांची माहिती 2.5 वर्षात काय केलं आदित्य ठाकरेंना विचारा शहराच्या पाण्याची वाट कोणी लावली आहे दानवेंना माहित आहे आदित्य ठाकरेंच्या हल्लाबोल मोर्चावरून संजय केनेकरांचं वक्तव्य मुंबईला लवकरच 6वे सहपोलीस आयुक्त मिळणार सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता पदाची लवकरच निर्मिती होण्याची शक्यता दहशतवादी हल्ला आणि पाकसोबतच्या संघर्षानंतर सरकारचा निर्णय राज्यात आता पोलीस हवालदारांनाही तपास करण्याचा आदेश पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतला निर्णय माऊलमधील घरांना पालिका कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद 9,098 घरांसाठी 2 महिन्यात फक्त 243 कर्मचाऱ्यांचे अर्ज विक्रीची मुदत संपली पालिकेचा मुदतवाढीचा विचार नाही मंत्री नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट 26-11 प्रकरणाच्या सुनावणीसाठी केंद्र सरकारकडून एक पथक नियुक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त